फलंदाजसाठी ते MNCC जसवलीला, स्ट्राईकवर मुनीब अब्दुल्ला बिचापुरी. सध्याचा फॉर्म खूप चांगला आहे मुनीबचा. फॉर्म पासून आपल्या बॉलिंगच्या झुजत आहे ती श्रीवर्धन एक्सप्रेस. मुस्तकीम मुर्झुक सध्या पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या 15, 20, 22 अशा धावा देत आहेत मुस्तकीम. मागचे 2 टुर्नामेंट आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी पाहायला मिळते. काल माझरोनामध्ये चांगली गोलंदाजी केली. मात्र पहिला बॉल या मॅचचा. फटका चांगला कव्हर मध्ये सजवलाय. हो आउटफील्ड खराब. एकच धावेल पहा. ॲडलक कसं आहे पहा मुनीबचं. थोडा जोरात मारला असता षटकार, थोडा कमी मारला असता तर आत पडून चौकार आला असता. 1 बाउन्स. मागच्या मॅच मध्ये 24-4 चौकार आले होते लगातार. आता मुक्त्यार फिरफिरे स्ट्राईकला. चौकाराने सुरुवात होती ही, पण आउटफील्ड खराब. इथे जिथे चौकार जायला पाहिजे तिथे फक्त सिंगल आली. मुस्तकीम फटका बसला, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचत नाही आहेत. एकच धाव. सामित आणि रिहानने चांगला प्रयत्न केला पण तो पोहोचू शकणार नव्हता रिहान, कारण खूप लांब होता बॉल पासून. अर्थात सामितला व्हायला पाहिजे होता जेल, पण सामित पोहोचलेच नाही. मुस्तकीम मुनीबसाठी पुढचा बॉल. आसुरे गोलंदाजी. श्रीवर्धन एक्सप्रेस आता रुळावर आले. यॉर्कर बॉल इथं पाहायला मिळाला मुनीबसाठी. डॉट बॉल. पहिलाच बॉल पहा, मॅचचं तंत्र कसं बदललं पहा. पहिलाच बॉल चौकार आला असता, पण आउटफील्ड खराब असल्यामुळे एकच आला. मुनीब नॉन स्ट्राईकला आला. मुक्त्यारचा झेल सुटला. एक सिंगल आला. आता डॉट बॉल पाहायला मिळाला. मुस्तकीम पुढचा बॉल मुनीब यांच्यासाठी. खोल्या टप्प्याचा आखूतून काढलाय. हो रॉकीला चकवले बॉलनी. डॉट बॉल होता पण चौकार आला. हे आहे क्रिकेट. जिथे चौकार होता तिथे एक धाव आली, आणि जिथे डॉट बॉल होता तिथे आली चौकार. मुनीब साठी 4 धाव आल्या. खराब क्षेत्ररक्षण. आउटफील्ड खराब आहे. समोरच चेंडूनी चेहऱ्याच्या समोरच उसळी घेतली. दिशा बदलली. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल ते पाहायला मिळत आहेत. सुहेल दिवेकर कुवेतवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. मुस्तकीम पुढचा बॉल मुनीब साठी. उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. श्रीवर्धन एक्सप्रेस पटरीवरून थोडीशी भरकटताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा लगातारचा 2रा वाईड आलाय. मुनीब अब्दुल्ला स्ट्राईकवर असतील तर भल्या भले गोलंदाजांवर नक्की दबाव असतो, पण मुस्तकीम मुर्झुक सारखे गोलंदाज दबाव घेतील हे आश्चर्य पाहायला मिळते, कारण कैक मोठ्या खेळाडूंना त्यांनी गोलंदाजी केले. मुस्तकीमनी याच गोलंदाजच्या नावावर रॉयल फेस्टिवल स्पर्धेत कृष्णा सातपुतेला क्लीन बोल्ड करण्याचा विक्रम आहे. याच गोलंदाजाला मागचे 2 सीझनच्या आधीचं जर सीझन आपण पाहिलं तर 5 मोठ्या 1 लाखाच्या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय. वालवटीचं मैदान मला आठवते. टॉम सारख्या आयकॉन खेळाडूला 5 बॉल 1 धाव दिली नव्हती याच मुस्तकीम मुर्झुकनी. मुस्तकीम मुनीब साठी पुढचा बॉल.
लगातारचा तिसरा वाईट. खराब गोलंदाजी. वाईट वाईट आणि वाईट. 3 वाईट 1 चौकार दबावात आणलंय. 1 खराब मिसफील्ड. इथे गोलंदाजावर दबाव पाहायला मिळते. 9 धावा. सरफराज सजगावकर चर्चा करतायत डगआउट मध्ये. इथे समीर दादे ते सुद्धा दबावात पाहायला मिळत आहेत. खालीद आहेत आमच्या सोबत, तेही थोडेसे दबावात आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. दानियल सुद्धा या मॅचवर नजर ठेवून आहेत. या मॅच मध्ये प्लेइंग 11चा हिस्सा नाही पण आपल्या टीमच्या सोबत आहेत. पुढचा बॉल फटका चांगला आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही. गॅप प्रॉपर. चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा पार. आता मुनीब अब्दुल्लाची बॅट बोलते. हा तिसरा चौकार असता पण तुर्ता स्कोर कार्डवर हा दुसराच असेल कारण पहिल्या बॉलचा चौकार अडला गेला आउटफील्ड खराब असल्या कारणाने मुनीबचा. या चौकाराने संघाची धावसंख्या 13. मुनीब पोहोचतात वैयक्तिक 9 धावसंख्येवर 2 चौकाराच्या मदतीने. शेवटचा बॉल येणे बाकी. पहिलं षटक पॉवर प्लेचं. आतापर्यंत जसवलीच्या बाजूने ही पॉवर प्ले पाहायला मिळते. शेवटचा बॉल मुस्तकीम यांचा. हा सुरेख गोलंदाजी. याच प्रकारचे 2 बॉल आले या षटकात जे वायडी शॉर्कर होते. डॉट बॉल. षटक संपले. ते 3 वाईट जर नसते तर या 10 धावांचं हे षटक असतं. सुफियान रॉकी कडून मिसफील्ड झाली होती. पाहूया दुसरं षटक. सरफराज का खालीद. पाहिलं तर खालीदच गोलंदाजी करतात. आता सध्या आहे ना सनीबाई श्रीवर्धन. आता सध्या आयात 11नी जरी खेळत असली तरी सनीबाई श्रीवर्धन खालीद रोगे हा महत्वाचा गोलंदाज सातत्याने त्यांच्याकडे ठेवतो. सरफराजची भूमिका महत्वाची. मागच्या मॅचला साबिर शेखनी केलेली तुफानी फलंदाजी. रिव्हर्स हिटचे स्ट्रोक त्याचे पाहायला मिळाले. अजूनही सुफियान रॉकी आपल्या फॉर्मसाठी झुंजत आहे. तो जर फॉर्मात आला तर या संघाला हरवताना बऱ्याच विपक्षी खेळाडूंच्या नाकी दम येईल. शेब ठाणकेचा सध्यातला फॉर्म. वालवटीत त्यांनी केलेली अफलातून फलंदाजी. ॲज अ गोलंदाज म्हणून शेब आले होते या मॅच टीममध्ये पण आता प्रमुख फलंदाजी बनलेत. चांगली फलंदाजी करतायत. कारण शेब इन झालेत म्हणूनच दानियाल आऊट आहेत या प्लेइंग 11 मधून. कारण शेब एक जबरदस्त फॉर्मात आहे. दानियाल तसं म्हणलं तर इन एक्सपिरियन्स खेळाडू विथ प्रॅक्टिस सध्या क्रिकेटपासून दूर आहेत. आपली अर्थव्यवस्था सांभाळतात. उद्योगधंद्यात खूप बिझी आहेत दानियाल. एक चांगले क्रिकेटर, चांगले ह्युमन बिईंग. तुर्तास मॅचकडे वळूया आपण. मॅच रंगलाय. पंचांना काय पाहिजे पहा. लक्ष द्या आयोजक. खालीद रोगे. खालीद रोगे मुख्तियारसाठी पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. फटका चांगला नाहीये. जोरात आणि ताकदीत स्ट्रोक खेळण्याच्या नादात मिस हिट स्ट्रोक पाहायला मिळते. एक सिंगल येईल. चांगलं घडते जसवलीसाठी. स्ट्राईकला येत आहेत मुनीब. धावसंख्या 14. खालीद मुनीब साठी चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. जाकीर सरकोच
फेकी पण चांगली. जाकीरचे फिटनेस कमालीच आहे. कैक दशकं त्याने क्रिकेटसाठी दिली. सनीबाजसाठी प्रारंभिक बॅटर, सर्कलमध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली. यावेळेस आता एक क्षेत्ररक्षक म्हणून संघाचा भाग आहेत. खालिद मुनीबसाठी पुढचा बॉल. हा यावेळेस चेंडू खाली राहिला, लो राहिला. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव येईल. सिंगल. फटका चांगला मुनीबचा. यावेळेस हा षटकार येईल. किती वेळ तुम्ही मुनीबला थांबू शकता, कारण हा जबरदस्त बॅटर आहे. कैक विक्रम त्याच्या नावावर आहेत. कैक मोठ्या स्पर्धा त्याने आपल्या खेळीने गाजवल्यात. तुम्ही जर पाहिलं इथे दक्षिण रायगडात रत्नागिरीमध्ये सुद्धा त्याच्या फलंदाजीची चर्चा आहे. गुलामबाई पेशमामच्या मैदानावरची 88 धावांची खेळी कोण विसरेल. रॉयल फेस्टिवलच्या स्पर्धेत बऱ्याचशा मॅचेस त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकल्यात. श्रीवर्धन तालुक्यात दबदबा या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. टेनिस क्रिकेट विश्वात डंका पिटला आपल्या नावाचा मुनीबनी. फुलटोल बसवला जाईल का अरबाज. हे चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल साठी दाद मागितली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. नायाब स्केलिकचे पंच तिसऱ्या पंचांची मागणी केली. हा नो बॉल आहे का, वेस्टलाईनच्या वरती आहे का चेंडू, पडताळणी केली जाईल, पाहिलं जाईल. चला तिसरे पंच या इथे नो पाहण्यासाठी प्लीज. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असेल. जबरदस्त स्टॉप केला होता अरबाजनी. अफलातून हा षटकारी आला असता. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या 22. खालिद एक षटकार येऊन सुद्धा फक्त 8 धावा आल्यात. बावीस धावा. शेवटचा बॉल कोरडप्याचा. इथे एक सिंगल येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहील का, नाही, कारण जाकीर सरकोच्या हातात चेंडू आहे. षटक संपते. संघाची धावसंख्या 23. तसेच आमचे सायगावचे जावई कुडकीवाले सलाउद्दीन फगजी यांच्याकडून NSC चषकासाठी तब्बल 3000चं अर्थसहाय्य मदत आले. त्यांचे मनपूर्वक आभार. सलाउद्दीन फगजी साहेब यांचे खूप खूप आभार. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 3000 कॅश प्राइस आले.
शेप टाणगे आणि त्याच्या बरोबर खूप मोठी आणि लांब चर्चा केली जाते मुस्तकी मुर्जुक त्याला गोलंदाजीची काही कानमंत्र देताना. पण याही खेळाडूंनी ना कमी काळात प्रभाव टाकलाय टेनिस क्रिकेट विश्वात. शेप टाणगेनी फलंदाजी तर काय केली होती त्यांनी वालवडीच्या मैदानात. 2 मॅचेस आहेत. पंच दखल द्या या मॅचला. अवघ्या 2 षटकासाठी आपण जवळजवळ 15 ते 20 मिनिटं गेलीत. शेब फटका बसलाय मुक्तियारचा. हवेत चेंडू आहे. शेबनी कॉल केला की मी घेईन असेल आणि कॉट अँड बोल्ट चांगला झेल टिपलाय शेब टाणगेनी. फलंदाज मुक्तियार बाद. नि बॅटर मोहम्मद. आपण जर पाहिलं तर मोहम्मद मागच्या मॅचमध्ये प्रारंभिक आले होते आणि 1 साइडेड मॅच नेला होता. मुक्तियार फॉर्म पासून झुजत आहेत. बॅटवर बॉल आले नाही. त्यांनी प्रयत्न चांगले केले या मॅचमध्ये. 4 चेंडू अवघे 3 धावा करून माघारी परतलेत मुक्तियार फिरफिरे. फ्लॉप शो राहिला या मॅचमध्ये या स्पर्धेत. तशी फलंदाजी मुक्तियारची पाहायला मिळाली नाही. मोहम्मद न्यू बॅटर. 3रं षटक. तुम्ही खेळताय सनीबाई श्रीवर्धनच्या समोर तर तुमच्याकडे धावा पहिल्या इनिंगमध्ये धावा करणे खूप गरजेचं. कारण मोठा संघ आहे. ताकदी संघ तुमच्यासमोर आहे ज्यांच्याकडे फलंदाजी लाईनअप खूप मोठी आहे. आता शेब आलाय जो गोलंदाजी करतोय अर्थात फलंदाजी वाढली आता सनीबाईची. यावेळेस मोहम्मद. चांगली गोलंदाजी. लेग बिफोर नाही आहे त्यामुळे हा अपील उपयोगाचा राहणार नाही शेबचा. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव. मुनीबवर आत्ता जबाबदारी वाढली जसवेलीसाठी. शेब मुनीबसाठी आता पुढचा बॉल. खराब गोलंदाजी. 22 पण येईल. वाईट प्लस 22 येईल. टोटल 2 येत आहेत. धावा ज्या येत नव्हत्या ना शेब मुनीब जसे स्ट्राईकवर आले थोडासा दबाव शेबनी घेतला असं जाणवलं या वाईडमुळे. पुढचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड बॉल. लगातारचा 2रा वाईट येतोय शेब कडून. संघाची धावसंख्या MNCC जसवलीसाठी धावा वाढत आहेत. धावसंख्या पुढे सरकली या वाईडनी. 27 धावा. क्षेत्ररक्षणात बदल. यष्टी रक्षणात बदल. इथे सरफराज शिरगावकर येतात. आता साबिर शेख चाललेत आता मिड विकेटला. शेब पुढचा बॉल. आणखीन एक वाईड बॉल. पुढचा बॉल.
आणखीन एक वाईड 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 आणि वाईड लगातार शेब. चार वाईट टाकलेत शेबनी. त्यामध्ये बाईच्या स्वरूपात एक धाव म्हणजे जवळजवळ 5 धावा दिल्यात शेबनी कुठलाही बॉल खर्ची न करता. यावेळी चांगला बॉल यॉर्कर कव्हर मध्ये शॉर्ट कव्हरला जाकील सरकोळत आहेत. डॉट बॉल येतोय शेब कडून. धावसंख्या स्थिरावली 29. यात 11 सनीबाई श्रीवर्धननी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पुढचा बॉल शेबचा मुनीब साडी फुल टॉस त्याला बसेल फुल टोल. चेंडू चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून सीमा रेषा पार. धावा मिळतील एकाच चेंडूवर अर्धा डझन म्हणजे षटकार. 6 धावा 35 धावांवर धावसंख्या पोहोचवली एमएनसीसी जसवलीची. मुनीब जबरदस्त फटकेबाजी. 2 चेंडू अजूनही आहेत. हे 2 चेंडू मॅचचे निर्णायक ठरतील कारण इथे जर धावा आल्या तर हवी होईल मुनीब आणि एमएनसीसी जसवली. पुढचा बॉल शेपचा आणखीन एक चांगला फटका झेल होऊ शकतो का क्षेत्ररक्षकांच्या मधली दरार. चेंडू फरार. धावा मिळतील 4-4-4 चौकार. आता मात्र मुनीब आपल्या रंगात आलाय. त्यांनी लोकल ट्रेनचा सफर आता बुलेट ट्रेन मध्ये कन्वर्ट केलाय. आता धावांची गती त्यांनी वाढवले वेग वाढवलाय आणि हे एमएनसीसी जसवलीसाठी गरजेचं होतं. वाईडनी जो दबाव शेबवर आला होता त्याच्यानंतरच्या या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. षटकार आणि चौकार आलाय. 39 धावा. शेवटचा बॉल अजून हाताळायचा आहे शेबला. अरबाज त्याला काही मार्गदर्शन करताना लॉंग ऑफ वरून शेब ठाणगे दबाव त्यांनी स्वतःवर घेतलाय. शेवटचा अंतिम बॉल शेब मुनीब साडी. आणखीन एक मोठा प्रहार. याही वेळेस लांब खूप लांब षटकार. नाव आहे मुनीब अब्दुल्ला बिजापुरी. धावसंख्या पोहोचवली 45 वर. एमएनसीसी जसवली टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त खेळ इथं मुनीबचा पाहिला जातोय. एका मुनीबच्या साठी बाद करण्यासाठी रणनीती आखली जाते. त्याच्यावर दाव टाकले जातात. त्याच्यावर फासे टाकले जातात. पण आता कुणाच्याही ताकाला सूर लावू देत नाही. तो बॅटर आहे मुनीब अब्दुल्ला. आता गोलंदाजच्या नाकात त्यांनी दम केलाय. धावांची गती वाढवली. प्रश्नचिन्ह उभे केलेत. सनीबाई श्रीवर्धनच्या खेम्यामध्ये आता गडबड गोंधळ. त्रेधा रिपीट माजवली ती मुनीब अब्दुल्ला बिजापुरीनी. अफलातून बॅटर आहे. जबरदस्त स्ट्रोक आहे त्याच्याकडे. फेअर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. तो स्क्वेअर कट खेळतो. तो कव्हर मधून षटकार टोकू शकतो. तो पुल हुकनी स्क्वेअर लेगला षटकार टोकू शकतो. स्ट्रेट बॅटनी तो गोलंदाजच्या डोक्याच्या वरून षटकार खेळू शकतो. गोलंदाजी करायची तर कशी करायची या अडचणी शेब आता महागडा ठरलाय सनीबाई श्रीवर्धनसाठी. कमालीची फलंदाजी ते फटकेबाजी पाहायला मिळाली. ती खऱ्या अर्थाने मुनीब अब्दुल्ला बिजापुरी. वैयक्तिक 13 चेंडूत 32 धावांवर धावसंख्या वैयक्तिक पोहोचवली. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 45 वर. शेवटचं षटक. या मॅचसाठी आता वेळेची बंधनं पुढे गेलीत. शेबच्या या षटकासाठी तब्बल 10 मिनिटं वेळ खर्चही झाला. पुढच्या मॅचेस 2 आहेत याची नोंद दोन्ही पंचांनी घ्यायची. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सरफराज शिरगावकर. हे निर्णायक आणि महत्वाचं षटक. मोहम्मद काय करेल. स्ट्राईक एक सिंगल देऊन पुन्हा मुनीबने आलेल का मोठे फटके घेईल. हे भैरवीचं षटक आहे. शेवटचं षटक आहे. इथे दावा करावा लागतील एमएनसीसी जसवलीला. या दावा 60 वर नेला तर दबाव थोडासा सुरुवातीला सनीबाई श्रीवर्धनवर देऊ शकतात कारण गोलंदाजी चांगली आहे एमएनसीसी जसवलीकडे. नवमान चांगली गोलंदाजी करतात. सध्या साहिल जबरदस्त गोलंदाजी करतोय. स्वतः मुनीब अब्दुल्ला असतील. मोहम्मद लेग स्पिन ऑफ स्पिन फिरकीची जादू तोही खूप चांगली करतोय. शेवटच्या षटकातील पहिला बॉल सरफराज मोहम्मद साडी. इथं पॅडवर आढळला एक सिंगल एले. चांगले घडले एमएनसीसी जसवलीसाठी कारण मुनीब अब्दुल्ला जातोय स्ट्राईकवर. एकेरी धावांनी लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या पुढे आली 46 धावा.
तुम्ही आम्ही पाहतोय NSC चषक 2024 नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव आयोजित भव्य दिव्य स्पर्धा जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर ही स्पर्धा आपण 2 कॅमेऱ्याच्या पाया सायगी आणि पहिल्यांदा श्रीवर्धन मध्ये जय गणेश स्पोर्ट्स काम करताना आपल्याला पाहायला मिळते. मुख्य टेक्निशियन भावेश पालेकर आपल्याला पाहायला मिळतात. मास्टर कॅमेऱ्यावर अमोल, साइड अँगलला साइड कॅमेऱ्यावर अमृत केळसकर सर. तसंच आपण पाहिलं तर यास पूर्ण जय गणेश टीमचे करते धरते मयुरेश्वर मयेकर या सगळ्यांना हँडल करतात. परीक्षित तोडणकर आपल्याला ऑनलाईन स्कोरिंग पाहायला मिळेल. तर ही पूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबवर ही स्पर्धा आपण पाहतोय. सरफराज फटका फसला इथं क्षेत्ररक्षक पोचतात का रियान पोहोचू शकणार नाहीत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव सरफराज नाराज आहेत की रियान हा तुझा कॅच आहे. 2 धावा कंप्लीट. रियान थोडेसे उशिरा आले. मुस्तकीम नाराज आहेत. क्लास घेतला जातोय आपल्या छोट्या नवीन खेळाडूचा रियानचा आणि रियानला क्षेत्ररक्षणात बदल केलाय. जाकीर सरकोनला आणलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर पॉइंटला ठेवलंय आता रिहानला. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. महत्वाचं षटक आता ते सरफराज मुन्नीबाई समोर जबरदस्त बॅटर चांगली फलंदाजी त्याची सातत्याने पाहायला मिळाले या पूर्ण मॅच मध्ये. सरफराज डाव्या हस्तीच्या बाहेर वाईट प्लस 22 2 धावा येतील इथे. MNCC जसवली साडी खराब गोलंदाजी. अर्धशतक पूर्ण झाले. 50वा MNCC जसवली. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सरफराज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. मुनीबसाठी पुढचा बॉल. फटका चांगला पुलचा. क्षेत्ररक्षक आहेत मुबीन. खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील 4. चेंडू फरार. आणखी एक चौकार. धावा आता वाढवल्यात. आता हल्ला बोल केलाय. शेवटच्या भैरवीच्या षटकात आक्रमक फलंदाजी करताना मुनीब अब्दुल्ला बिजापुरी. संघाची धावसंख्या 54. अर्धशतकानंतर हा पहिला चौकार. खराब क्षेत्ररक्षण मुबीनचं पाहायला मिळतंय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला प्लीज फास्ट थोडं क्रिकेट घ्या. पुढचा बॉल. हाई फटका चांगला आहे मुनीबचा. अरबाजच्या डोक्याचा भरून यावेळेस लॉंग ऑफला अफलातून फलंदाजी ते मुनीब अब्दुल्लाची. संघाची धावसंख्या 60 वर पोहोचवले. जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. त्यासाठी सरफराज रिहानवर नाराज होते. तो जेल व्हायला पाहिजे होता असं का म्हणत होते सरफराज, कारण त्यांना माहिती आहे त्याच्यानंतर मुनीब भाऊ होताना. 14 चेंडू 34 धावा. पुढचा बॉल सरफराजचा. फुल टॉस. यावेळेस मात्र बॅटवर आला नाही. 1 धाव कंप्लीट केली. सुफियान रॉकी आलेत वेगाने चेंडूवर. दुसरी धाव इथे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मोहम्मदची पाहायला मिळते इथे. भाग मिल्खा भाग या स्टाईल मध्ये सध्या मोहम्मद विकेट किपिंगला. हे 40 धावांवर आहेत मुनीब. वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट होईल का मुनीबचा. शेवटचा बॉल. 46 धावांवर आहेत नाबाद मुनीब. आला षटकार आणि होईल अर्धशतक कंप्लीट मुनीब अब्दुल्ला बिजापुरीचा.
जबरदस्त बॅटिंग, बॅट दाखवायचे मुनीब. यस, वेल प्लेट, टाळ्या होतील त्यासाठी. अफलातून फलंदाजी. संघाची धावसंख्या 68, 52 धावा 18 बॉल मध्ये. मुनीब अब्दुल्ला बेछापुरी नाव लक्षात ठेवावं लागेल. मिया दाते यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मुनीब साठी. चोवीस चेंडूत आता 69 धावांची गरज आहे. चला लक्ष द्या, आयोजक आणि पंचांची भूमिका करणारे एक इनिंग साठी जवळजवळ 40 मिनिटं गेली. आपल्याला 2 मॅचेस आहेत, लक्षात ठेवा. 5:15 वाजून गेलेत. आयोजकांनी लक्ष द्या. फलंदाजीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. अरबाज थानगी आता येत नाही. तो प्रारंभिक बॅटर साबिर शेख बढती झाली, कारण सध्या फॉर्मात आहे साबिर आणि टीम मॅनेजमेंटने हा चांगला निर्णय घेतला आहे. जो फॉर्मात आहे त्याला संधी दिली सुरुवातीला खेळण्यासाठी. सरफराज सिरगावकर, चोवीस चेंडूत 69 धावा पाहिजे आहेत. यात 11 सनीबाज श्रीवर्धनला. आता समालोचकासाठी जोडतायत जय गणेश लाईव्ह स्पोर्ट्सचे मालक मयुरेश्वर. धन्यवाद बाबी सर. चला मॅच सर सुरू करा. पहा खूप उशीर होते. 5 मिनिटं आपली भाषीच गेलीत इनिंग ब्रेक मध्ये, कारण वेळेची बंद आहे. 2 मॅचेस आहेत, मग स्कोर कमी होतील. नवमान पहिला बॉल सरफराज साठी. फटका बसला हवेत आहे. क्षेत्ररक्षक हो मोहम्मदच्या डोक्याच्या वरून. मिदियान चांगलं बॅकअप. 2 धाबा. हा पहिला झेल जर आला असता.
सरफराज शिरगावकर. फलंदाजी लाईनअप डीप आहे. शनिवार श्रीवर्धनकडे आपण जर पाहिली तर फलंदाजी गणना आपण केली तर कुणाकुणाला तुम्ही आउट करणार. सरफराज शिरगावकर, त्यानंतर आपण साबिरला पाहतोय. पुढे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक सरळ आहे, मिदियान करणार नाही चूक. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. सरफराज शिरगावकरचा पहिला धक्का इथे, पहिला हादरा शनिवार श्रीवर्धन. पण बॅटिंग लाईनअप आपण जर पाहिलं साबिर शेख, सुफियान रॉकी, अरबराज ठाणगे, सरफराज बादून परत आहेत नाशिकला. साबिर शेख आता सेकंडला, सुफियान रॉकी पाहायला मिळतील. अरबाज ठाणगे फलंदाजीला येणे आहे. शेब आहेत जे फलंदाजी करू शकतात. पण धावांचा डोंगर रचलाय मुनीबनी खऱ्या अर्थाने अर्धशतकीय खेळी करून. 69 धावांचं हे मोठं आव्हान दिलंय. रिक्वायर्ड रन रेट आपण आत्ता जर सध्या परिस्थितीत पाहिलं तर 18.27 धावा कराव्या लागणार आहेत आयात 11 शनिवार श्रीवर्धनला. नौमान चांगली गोलंदाजी करतात. मागच्या षटका सामन्यात त्याला सूर गवसला नव्हता गोलंदाजीमध्ये, मोहम्मदनी मॅचमध्ये आणलं होतं. यावेळेस नौमाननी सुरुवात चांगली करून दिली. सुफियान रॉकी सद्यस्थितीमध्ये फॉर्म शी झुंजत आहेत, पण बॅटर आहेत चांगले. पहिल्याच बॉलवर फेकलाय रॉकी, रॉक स्टार षटकार. सुफियानच्या बॅटमधून 6. साबिर शेखही आहेत, महत्वाचे फॉर्मात असलेले फलंदाज. सद्यस्थितीत नॉन स्ट्राईकला आहेत. सुफियाननी सुरुवात करून दिली ते शनिवार श्रीवर्धनला. षटकाराने खातं उघडले. पुढचा बॉल नौमानचा, हा चांगला होता. स्लोवर वन, इथे सिंगल घेतली जाते. दुसरी धाव इथे मिळेल का? रॉकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. फंबल होते, खराब क्षेत्ररक्षण. चला यानंतरचा मॅच असेल कालिंजे विपक्ष आराठी. टॉस साठी यायचं आहे. कालिंजे आणि आराठीला सूचना असतील टॉस साठी या. चांगली गोलंदाजी, डॉट बॉल येईल. चांगलं विकेटच्या मागं काम इथे मुनीबचं पाहायला मिळते. वाईट बॉल. संख्या पुढे सरकते. 11. 1 गड्याच्या बदल्यात पहिलं षटक सुरू आहे. 1 to go. शेवटचा चेंडू आहे. नौमान चांगली गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकात. 69 धावाचा पाठलाग करायचा आहे सुफियान आणि साबिरला. फटका चांगला आलाय रॉकीचा. किती धावा येतील इथे? 2 धावा येतील. आत गेला बॉल, त्यामुळे 2 धावा. अठरा बॉल 56. आराठीचे कॅप्टन आहेत. कालिंजीचे कॅप्टन पोचा टॉस साठी. कालिंजीचे कॅप्टन पोचा टॉस साठी.
त्यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल कालिंजे आराठी. चांगले षटक हाताळलं नवमाननी. पहिल्या षटकात अवघ्या 13 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन साहिल आले. साबिर शेखला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते या मॅच मध्ये. फटका साबिरचाही फसलाय. नवमान चेंडूच्या खाली आहेत. हो, झेल टिपला आणि बाहेर आलेत. कॅच घेतला होता नवमाननी आत आणि फ्लोने आले बाहेर. षटकार स्क्रीनवर आपण पाहू शकतो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले. झेल टिपला आणि मग माग आलेत. पुन्हा एकदा साबिरचा उंच शॉट पाहायला मिळते. यावेळेस चांगला झेल जुनेद राजनी. फलंदाज बाद होत आहेत. नवमानी झेल टिपून बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेले होते. साबिरला जीवदान मिळालं होतं, पण दुसऱ्या बॉलवर पुन्हा हवेत खेळला. यावेळेस जुनेद राजे होते. चांगला झेल स्लिप झाले थोडेसे झेल टिपल्यानंतर, पण झेल आपल्या हातातून जाऊ दिला नाही. साहिलला पहिल्याच बॉलवर यश मिळालं असतं, पण नवमाननी थोडीशी क्षेत्ररक्षणात चूक केली. साहिलने दुसऱ्याच बॉलवर साबिरला माघारी पाठवलं. आता अरबाज ठाणगे 19 या धावसंख्येवर सनीबाजचे 2 गडी बाद झालेत महत्वाचे. सरफराज आणि साबिर. फुल टॉस, त्याला फुल टोल. साहिलच्या बॉलला फेकला आरपार सीमा रेषा पार अरबाज ठाणगेच्या बॅटमधून. हा षटकार. धावसंख्या 25. पहिल्या षटकात नवमाननी 13 दिल्या. इथे 12 आल्यात पहिल्या 3 बॉलमध्ये. साहिल स्लोवर वन ट्राय करायचा होता, पण फुलटॉस पडला. पुन्हा एकदा साहिल. हा सुरेख गोलंदाजी. खोलवर टप्प्याची अचूकता पाहायला मिळते. भेदकता, वेग भन्नाट. यावेळेस वेगावर स्वारून गोलंदाजी केली. यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र थांबवलं अरबाजला या बॉलवर. ते साहिलने. पुढचा बॉल साहिल. अरबाज साठी पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. लगातारचा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. कालिंजे आपला निर्णय सांगा. यानंतरचा मॅच 4 षटकांचा असेल. कालिंजे विपक्ष आराठी. फुलटॉस. किती धावा आहेत सर? 6. षटकार. एकतीस धावा झाल्यात. 12 चेंडूत आता 38 धावांची गरज. 69 धावांचं लक्ष आहे. 12-38. आता फिरकीचा जादूगार आलाय गोलंदाजसाठी मोहम्मद.
12 चेंडूत 38 धावांची आता गरज आहे. चला थोडं स्पीड द्या मित्रांनो, विनंती असेल. पुढच्या 2 मॅचेस बाकी आहेत. मॅच कालिंजी आराठी यानंतर मॅच असेल. कालिंजी संघ नाणेफेकी जिंकले, आपला निर्णय कळवायचा आहे. कालिंजी संघ मोहम्मद सुफियान साडी 12 बॉल 38 ची गरज आहे. 12 बॉल 38. स्ट्राईकला रॉकी. सुरुवात षटकाराने केली दोन्ही बॅटरने. मोहम्मद नो बॉल. रॉकीला हे मारायचं होतं असं सगळ्यांचं मत आहे, पण रॉकीचं मत नव्हतं हा बॉल मारायचा. नास्टॅकला अरबाज नाराज. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 12-37 आणि आता फ्री हिटचा बॉल आहे. 12-37. मोहम्मद रेड बॉलचा इशारा. रॉकी बाजूला झाली. बॉल पडण्याच्या क्षणात आणि मोक्यावर बाजूला हटले. मोहम्मदही थांबले. 12-37. फटका चांगला आहे. रॉंग वन पिक केलाय. मोहम्मदचा टप्पा आता कुठेतरी हरवलाय, कारण समोर बॅटर त्या ताकदीचा आहे. नाव आहे सुफियान रॉकी. हा महत्वाचा षटकार. 11 चेंडू 31 धावा. 31 धावा 11 चेंडू. आयात 11 सनीबाई श्रीवर्धन का MNCC जसवेली. मोहम्मद का सुफियान. जबरदस्त मॅच, जबरदस्त मुकाबला इथे सुरू आहे. हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांचा. खूप बाहेर चेंडू वळवलाय मोहम्मदने. 11 चेंडू 30. आता समीकरण बदलते. सनीबाई साडी. एक बॉलच्या 8 धावा आल्यात. 1 नो, 1 वाईड आणि 1 षटकार. पुढचा बॉल मोहम्मद. आणखीन एक मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. ज्या मोहम्मदनी या पूर्ण स्पर्धेत कमालीची गोलंदाजी केली, पण आता बॅटिंगसाठी जसा रॉकी आला त्यावेळेस टप्पा विसरलेत मोहम्मद. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी करतायत. रणपी चांगला दिसत नाही आहे. मुनीब अब्दुल्ला चर्चा करतायत. मुख्तियार चर्चा करतील. या 2 चेंडूतच 14 धावा आल्यात. आता 24 धावांची गरज. 10 बॉल 24. मॅच अजूनही आहे दोन्ही बाजूला. इथे विकेट, डॉट बॉल. मॅच MNCC कडे. इथे मोठा फटका. पुन्हा मॅच मध्ये येईल सनीबाईस. यात 11. हो, खराब गोलंदाजी. नो प्लस 22 टोटल 2 आणि आता फ्री हिट. मॅच कुठे होता, किती लांब होता. मोहम्मद खराब गोलंदाजीने मॅच सनीबाईज कडे झुकतं माप पाहायला मिळते. 16 धावा दिल्या 2 बॉल मध्ये. फ्रीडचा बॉल. मॅचची कडा घेतली. इथे घोषांकित क्षेत्रात जाईल 1 धाव. यस, 1 धाव. स्ट्राईक चेंज होईल. फ्रीडच्या बॉलवर फक्त 1 धाव पाहायला मिळाली.
स्ट्राईकला आता अरबाज ठाणगे. विजयासाठी 9 बॉल. पुन्हा 9 बॉल. खराब गोलंदाजी मोहम्मदची. पुन्हा एकदा फ्री हिट. 9 चेंडू 20. 9 बॉल 20. मोहम्मद दबावात आहेत. फटका फसलाय. फ्रीटचा बॉल आहे त्यामुळे झेलबाद होणार नाहीत. फेकी खराब केली. 2 धावा येतील इथे. टोटल 2. टोटल 2 कारण धावलेच नव्हते त्यामुळे हा बाईचा एकच येईल. टोटल 2 धावा. धावसंख्या 51. 8 बॉल 18. मोहम्मदचे षटक संपायचं नाव घेत नाहीये. हवेत खेळला रॉकीनी. इथे संधी आहे. हो झेल सुटलाय. जुनेद राजूने हा झेल सोडलाय. मोक्याच्या क्षणी हा झेल सोडलाय. नौमानलाही झाला असता, अरमानलाही झाला असता, पण जुनेद सिनियर खेळाडू म्हणून त्यांनी दोघांनी माघार घेतली. जुनेदला कॅचवर यायचं होतं पण हा झेल धरणीला दान. मॅचनी कमालीचे ट्विस्ट घेतले त्या मॅच मध्ये. कधी वाटते MNCC जसवली जिंकेल, कधी वाटते सनीबाई श्रीवर्धन अयात 11 जिंकेल. हा शेवटचा निर्णायक बॉल मोहम्मदचा. हा डॉट बॉल होता. विकेट किपरनी चूक केली. 22च्या स्वरूपात 1 धाव आली. 6 चेंडू 16. 6 बॉल 16 धावा. बारा 38 पाहिजे होते. मोहम्मदचं हे षटक खूप महागडं ठरलं. सव्वीस धावा दिल्या मोहम्मदनी. 26. शेवटचं षटक मुनीब अब्दुल्ला बिचापुरी. 16 धावा. 6 बॉल 16 ची मॅच आणि या मैदानात 6 बॉल 16 गोलंदाज रोखू शकत नाही. हे तितकंच खरं आहे. पण तुमच्याकडे ती क्वालिटी जर असेल गोलंदाजी तर तुम्ही कुठल्याही मैदानात फलंदाजाला थांबू शकता. मुनीब अब्दुल्ला बिचापुरी गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला सुफियान रॉकी. क्षेत्ररक्षण खराब राहिले. जुनेद राजूकडून झेल सुटलाय. विकेट किपिंग खराब राहिले. 6 बॉल 16 मुनीब अब्दुल्ला. राईट आर्म राउंड द विकेट सुफियान रॉकी साठी. फटका बसलाय. झेल कोण घेईल? मुख्तार येतात चेंडूच्या खाली. झेल टिपलाय मुख्तारनी. बाद होत आहेत सुफियान रॉकी. पहिल्या बॉलवर धक्का. इथे सुफियान रॉकी बाद. मोठा धक्का आहे अयात 11 सनीबाई श्रीवर्धनला. कालिंजे आपला निर्णय सांगा. मॅच कॉमेंट्री करेन म्हणजे मी, तुम्ही निर्णय दिल्यावर. कुठे कालिंजालाच आहेत का ते? फटका चांगला खेळलाय शेबनी. झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. साहिलने झेल टिपलाय. शेब यॉर्कर स्वतःच बनवला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याच्या नादात इथे बाद होत आहेत. जी बॅटिंग लाईनअप आपल्याला डीप पाहायला मिळते अयात 11 सनीबाई श्रीवर्धनची, ती आता ढासाळलेली पाहायला मिळते. फलंदाजीला जाईल कोण असा प्रश्न होतोय. आता मुबीन शेख फलंदाजीसाठी. शेब माघारी परतले. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. 4 बॉल 16.
कालिंजे संघाने आम्हाला निर्णय कळवलाय. धन्यवाद. गोलंदाजी व्हॉट्सअप मेल ईमेल आम्ही तपासले नाही. इनबॉक्स आम्ही बघितला तेव्हा कालिंजेचा मेसेज होता की त्यांनी फिल्डिंग घेतली. धन्यवाद कालिंजे. 4 बॉल 16. अहो डॉट बॉल येईल का? अहो खराब फेकी. मुनीबचं लक्ष नव्हतं. मोहम्मदनी चांगली फेकी केली होती. मुनीबचं लक्षच नाही. बॉल टाकले फॉलो थ्रू मध्ये राहिले. स्ट्राईक चेंज महत्वाची झाली इथे. धावा झाले असते अरबाज कारण मुबीन किरीज मधून हल्ले सुद्धा नव्हते. 3 बॉल 15. अरबाज स्थान घ्यायचं होता स्ट्राईकला. मॅच बदलवू शकतात अरबाज. 3 बॉल 15. काय होईल या मॅच मध्ये? सनीबाई श्रीवर्धन कायमेन्सिसी जास्वाली. पुढचा बॉल अरबाज साडी. फटका चांगला अरबाज स्थानगेचा. मॅच मध्ये आणलंय. स्ट्राईक चेंज यासाठीच केली अरबाजनी. 2 चेंडू आता 9 धावांची गरज. 2 बॉल 9. मुनीब अब्दुल्ला विपक्ष समोर. अरबाज स्थानगे विजयाच्या मध्ये आलाय आता अरबाज स्थानकडे. फुल टॉस. त्यालाही दिलाय फुल टोल. षटकार. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 1 बॉल 3. आता हा मॅच 1 बॉल 3 कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. मोहम्मदनी तो चेंडू फेकलेला पकडला असता. मुनीमनी तर अरबाज धावबाद झाला असता. 1 बॉल 3 हा सामना आलाय. एक बॉल 3. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. हयात 11 सनीबाई श्रीवर्धन का एमएनसीसी जास्वाली. काय मॅच आलाय पहा. मॅच आपण पाहतो NSC चषक सायगावचा 2024 नवनिहाल स्पोर्ट्स सायगाव आयोजित भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतो. 1 बॉल 3 महत्वाचा मॅच. मुनीब अब्दुल्ला बिजापुरी एका बाजूला. अरबाज स्थानगे. अरबाज स्थानगेने या मॅच मध्ये आणले लगातारचे 2 षटकार ठोकून. 1 बॉल 3. काय होईल या मॅचचं? जे बसले होते प्रेक्षक ते उभे राहिले. उभे होते ते आता बोटावर उभे राहिलेत. धडकणे तेज. डेड बॉल. या दरम्यान दबाव दोन्हीकडे आहे. बॅटर पण दबावात आहे. गोलंदाज पण दबावात आहे. 1 बॉल 3. अरबाज स्थानगे का मुनीब अब्दुल्ला. शेवटचा बॉल. काय डोक्यात चालले दोघांच्या? कोण विजय साकारेल पाहायला मिळेल. महत्वाचा मॅच. मुनीब बॉलिंगला सुरुवात. 1 बॉल 3. फटका चांगला आहे. 2 धावा. 2 धावाही कंप्लीट झाल्या नाही. सामना एमएनसीसी जास्वलीने जिंकलाय. 1 धावांनी सामना जिंकलाय. काय मॅच राहिलाय? 1 बॉल 3. 1च रन आली इथे. अरबाज शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. माइंड जर षटकारातच असतं तर हाही खूप मागे फेकला असता. षटकार खूप मागे जायला पाहिजे समोरच्या दिशेने. पण 3 धावा. इथे चुकीचा स्ट्रोक अरबाजचा आलाय. मुनीब अब्दुल्ला यायचा 500 रुपयाचं पारितोषिकी घ्यायचं. अर्धशतक आलं होतं. मिया दाते यांच्याकडून 500 रुपये मुनीब अब्दुल्लाला अर्धशतकासाठी. खराब क्षेत्ररक्षणामुळे जसवेलीने हा मॅच घशात आणला होता. अडचणीत आणलेला.